राज्यामध्ये ऊसाच्या गाळपाचा हंगाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली। उपसमितीची बैठक घेऊन गाळपाचा निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं। कर्नाटकमधले ऊस कारखाने सुरू झाले असून ते राज्याच्या सीमेवरचा ऊस पळवतील अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। राज्य सरकारने डिसेंबर नंतर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला। अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन अजून होणार आहे ऊस दरावरचं, त्यात आणि काही काळ जाऊ शकतो। म्हणजे 1 डिसेंबरला सुद्धा होणार याची खात्री नाही, कारण आमचं आंदोलन किती दिवस चालणार आहे हे माहिती नाही। म्हणजे पुन्हा आणि सीझन लांबू शकतो। आणि मग दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातला ऊस उलटा कर्नाटकामध्ये जाणारच नाही याची खात्री देता येत नाही, कारण आज कर्नाटकमध्ये ऊस मिळवण्यासाठी एवढी जीवघेणी स्पर्धा आहे की शेतातल्या उभ्या ऊसावर ॲडव्हान्स देण्याचे प्रकार तिथे वाढलेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये शहाणपणा हाच आहे की महाराष्ट्रातील साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करणे। मुसळधार पावसानं कोकणाला सलग 2 दिवस झोडपून काढलं, मात्र त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। भाताच्या लोंब्या पावसानं जमिनीवर टेकल्या, त्यांना कोंब फुटतायत। काढणीला आलेल्या भाताचं पीक आता सडू लागलंय। कोकणात सलग 2 दिवस मुसळधार पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यातील सर्वच भागात भात शेती जमीनदोस्त झालीय। पावसाचा जोर कमी होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती, मात्र मुसळधार पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत। त्यामुळे कापणीला आलेलं पीक पाण्यानं फुगलं असून भाताच्या दाण्यांना कोंब फुटू लागले आहेत। या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेलं पीक पाण्यात गेलंय। जिल्ह्यातील 100% शेतकऱ्यांच्या शेताची हीच अवस्था आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना कृषी विभागानं अद्यापही पंचनामे केलेले नाहीत। शेतकऱ्याला काय परवडत नाही हिसाब केला तर, जर खोटं सांगितलं असतं प्रत्यक्षात त्यांनी माणूस देऊन बघायचं ह्याच्यात काय फायदा शेतीचा आहे तो, पण काय शेती करावीच लागते। पाऊस जास्तमुळे आमच्या शेतीचे फार नुकसान झाले आहे। भात शेती सर्व खाप जमीनदोस्त झालेली आहे। ह्याच्यापुढे आमचे खायचं नुकसान होणार आहे। ह्याच्यापुढे आम्ही खाणार काय? पावसाच्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे। आसमानी संकटामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झालाय। अशातच रानटी डुकरांनी उच्छाद मांडल्यानं उरली सुरली भात शेती हातची जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतात 24 तास गस्त ठेवावी लागते। शिळगावातील शेतकरी एकीकडे पावसाने सर्व वाट लावली आहे, झोपवलंय शेत, तर एकीकडे डुकरं नासधूस करतायत, कधी पण येतात कधी पण येऊन जातात। आम्ही इथे रखवाली करतो, परंतु काही वेळात आमचा समजा डोळा लागला रखवाली करताना तर कधी येऊन ते वाट लावून जातात, काय समजायलाच मार्ग पडत नाही। यावर्षी कोकणात चांगला पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात भाताची लागवड झाली होती, तसंच पीकही जोमात आली होती। मात्र मुसळधार पावसानं भात शेतीचं सगळं गणितच बिघडवून टाकलं। पावसानं उसंत न घेतल्यानं शेतकऱ्याला भाताची कापणी करता आली नाही। रत्नागिरी जिल्ह्यातच यावर्षी गतवर्षीच्या जवळजवळ दुप्पट पाऊस झालाय। गेल्या वर्षी रत्नागिरीत 10 ऑक्टोबर पर्यंत 2754 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। यावर्षी आजपर्यंत तब्बल 4184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हा मुसळधार पाऊस कोकणातील शेतकऱ्यांसाठी वैरी ठरलाय। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीत उत्पन्नाच्या मर्यादा येतात, मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पिकांचा फेरपालट करून हवे तेवढं उत्पन्न घेता येतं। असाच एक वेगळा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यात राबवण्यात आला आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून या कंपनीमार्फत सोयाबीन बीज उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतलाय। हे आहेत अमरावती जिल्ह्यातील रासे गावचे शेतकरी मोहन शेळके। पारंपरिक पिकांना बगल देऊन त्यांनी शेतीचा वेगळा मार्ग निवडलाय। शेळके यांनी कृषी समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बीज उत्पादनाला सुरुवात केली आहे। पेरणी करता लागणारं सोयाबीनचं बियाणं विकत आणून पारंपरिक पद्धतीने सोयाबीनचं उत्पादन घेतलं असता 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो। मात्र बियाणाच्या दर्जाचं सोयाबीन उत्पादित केल्यास बाजारात दुप्पट भाव मिळतो। रासे गावातील शेतकऱ्यांनी एक गट तयार करून कर्नाटकातील धारवाड कृषी विद्यापीठातून सोयाबीनचं 9,305 क्वालिटीचं ब्रीडर सीड विकत आणून त्याची आपल्या शेतात लागवड केली आहे। त्यांच्या सोयाबीनच्या प्रत्येक झाडाला 70 पेक्षा अधिक शेंगा लागलेल्या असून काही शेंगांमध्ये 4 दाणे असल्यानं शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन होणार आहे।
याच्यात 4 दाण्याची पण शेंग आहे आणि जास्तीत जास्त आहे. बाकीच्या याच्यात मला 3 दाण्याच्या वर 4 दाणे दिसले नाही, पण या बियाण्यात दिसून आले. त्याच्यामुळे याचं उत्पादन जे आहे हे मला दरवर्षीपेक्षा जास्त होईलच याची गॅरंटी आहे. पारंपरिक पद्धतीनं शेती करत असताना शेतकऱ्यांना वेगळा विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे आणि रासे गावातील शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीनं विचार करून शेतीचा नवा मार्ग शोधला आहे. शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या उद्देशाने आम्ही ही बिडर या वाणाची आमच्या भागात लागवड केलेली आहे. यावर्षी 240 शेतकऱ्यांनी 690 एकरात सोयाबीनच्या ब्रीडर बियाणाची लागवड केली असून पुढील वर्षी या शेतकऱ्यांना घरचं खात्रीशीर बियाणं म्हणजेच फाउंडेशन बियाणं मिळणार आहे. तसंच इतर शेतकऱ्यांनाही बियाणं विकून मोठा नफा कमावता येणार आहे. ब्रीडर सीड आता आम्ही यावर्षी विद्यापीठातून मिळवलं आहे आणि ब्रीडर सीड आम्ही शेतात लावल्यामुळे निश्चित त्याचं उत्पन्न वाढून राहिलं. आता जे प्लॉटची कंडिशन पाहत आहे आम्ही, तो उत्पन्न दरवर्षीपेक्षा उत्पन्न वाढलेलं आहे आणि रेटसुद्धा आम्हाला मार्केटच्या रेटपेक्षा आम्हाला जवळपास 1.5 रेट मिळतील. शेतकऱ्यांना लागवडीसाठी दरवर्षी बियाणं विकत घ्यावं लागतं. यामध्ये त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. बियाणं दर्जेदार नसल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन घटून तोटा सहन करावा लागतो. मात्र अशा प्रकारे बियाणांच्या निर्मितीचा मार्ग निवडल्यास शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. सातारा जिल्ह्यातलं आर्वी हे गाव नागवेली म्हणजेच विड्याच्या पानांच्या उत्पादनाकरता प्रसिद्ध आहे. या गावामध्ये कोपरी जातीच्या पानांची लागवड केली जाते. इथल्या पानाची चव वेगळी असल्यानं देशभरातून इथल्या पानांना मागणी आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील आर्वी हे गाव नागवेलीच्या दर्जेदार पानांसाठी प्रसिद्ध आहे. साधी माळरान जमीन आणि कोरडं तसंच स्वच्छ हवामान असल्यानं या गावातील नागवेलीच्या पानाचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं. तसंच इथल्या पानाची चव ही देशभरातील इतर ठिकाणांपेक्षा चांगली आहे. ही पानं थोडीशी तुरट आणि तुपट असल्यानं कोपरी जातीच्या पानांना महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, मथुरा तसंच बँगलोरमधनं मोठी मागणी आहे. आर्वी गावातील शेकडो एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी नागवेलीची लागवड केली आहे. आपण आता सध्या उभे आहोत ते नागवेलीच्या या बागेमध्ये उभे आहोत. आपण पाहू शकता की या ठिकाणी ही नागवेलीची शेती अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि प्रचंड कष्टानं उभी केलेली ह्या युवा शेतकऱ्यांनी केलेली आहे. या पानमळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एकदा लागण केल्यानंतर जवळजवळ 1.25 वर्षांनंतर याचं उत्पन्न सुरू होतं. नागवेली शेती करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. सुरुवातीला जमीन भुसभुशीत करून त्यामध्ये सेंद्रिय खत टाकलं जातं. जमिनीची मशागत केल्यानंतर 5 फुटाचे गादी वाफे तयार करून जून-जुलै महिन्यात वेलीची लागवड केली जाते. शेतीला चोहो बाजूंनी शेवरी, पांगारा आणि तूत यांसारख्या झाडाची लागवड करून कुंपण तयार केलं जातं. वेलींना ठिबकच्या माध्यमातून दर 4 दिवसांनी पाणी दिलं जातं. तसंच दर 15 दिवसातून शेणखताची मात्रा दिली जाते. त्यामुळे वेलीची चांगली वाढ होते. सगळ्यात सुरुवातीला नांगरट, कुळवट सगळं ही करणे किंवा परत नंतर 5 फुटाचा एक वाफा आपण पद्धत बनवतो. त्यानंतर दोन्ही बाजूला आपण शेवरी किंवा पांग्यारा वगैरे असं तूत असं लावतो आणि दोन्ही बाजूला पण ही लागवड करतो. 14 महिन्यांनंतर पानं तोडण्यास सुरुवात होते. नागवेलीचा एक पानमळा जवळजवळ 10 वर्ष टिकतो. शेतकऱ्याला वर्षभर पानांचं उत्पादन मिळतं. सध्या या पानांना मोठी मागणी असून एक डाग 12,000 पानांचा असतो. एकरी 80 डागाचं उत्पादन घेता येतं. मार्केटचा दर आम्हाला डागाला 10,000 रुपये मिळतो. म्हणजे डाग एक 12,000 पानाचा डाग असतो, त्याचा 10,000 मिळतो दर. त्याला नाशिकला जाते, शिर्डीला जाते, मुंबईला जाते, पुण्याला जाते. सध्या बाजारात प्रति डाग 7 ते 8,000 रुपये दर मिळत असून एकरी 6 लाख उत्पादन मिळतं. एकरी 2 लाख खर्च वजा जाता 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. आर्वीचे पान हे ॲक्च्युली पाकिस्तानपर्यंत, गुजरातपर्यंत गेलेलं आहे आणि हे पान पिकवून खातात लोक. म्हणजे अगदी वकारदार, म्हणजे ह्याचे जे वकारदार आहेत ते सुद्धा आर्वीच्या पानाशिवाय व्यापारी जे ह्याचा व्यापार करतात ते आर्वीच्या पानाशिवाय पान खात नाहीत. आणि ॲक्च्युली ह्याची जी चव आहे ती थोडीशी तुरट तुपट अशी चव असल्यामुळं ह्या पानाला मागणी जास्त आहे बाकीच्या पानापेक्षा. पारंपरिक पीक घेण्याऐवजी अशा प्रकारे वेगळ्या पिकाचा मार्ग निवडल्यास शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळवता येतं, हे आर्वीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. राज्यातील इतर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आता भासत आहे. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. राज्यामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भात आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे त्याचा फटका पिकांना बसल्या पार्श्वभूमीवर कापूस आणि तुरीच्या पिकाची काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे, आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्याकरता आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
सहाय्यक शास्त्रज्ञ दिगंबर पटाईत. पटाईतजी नमस्कार. यंदा राज्यभर दमदार पाऊस झालाय, मोठ्या प्रमाणात तूर आहे. तुरीवरती या सगळ्या वातावरणात कुठले रोग संभवतात? यावर्षी योग्य वेळी झालेला पाऊस आणि तुरीचा मागच्या 2 वर्षातले आपण जर भाव पाहिले तर चांगल्या मिळणाऱ्या भावामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक आहे. कारण आता सोयाबीन सारखं पीक निघाल्यानंतर शेतकरी सर्व लक्ष त्यांचं तुरीसारख्या पिकाकडे वळवतो आणि निश्चितच तुरीपासून आपल्याला हमखास उत्पन्न मिळतं आणि चांगल्या बाजारभावामुळे निश्चितच त्यांना फायदा चांगला होऊ शकतो. पटाईत सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की उघडीप झाली, खूप पाऊस झाला आणि त्याच्यानंतर उघडीपीनंतर आता फुलकिड्याचा प्रादुर्भाव दिसतोय. शेतकऱ्यांना मोठी अडचण आहे. काय उपाय केला पाहिजे याच्यावरती? कपाशीवर जर पाहिजे झालं तर मागच्या जी उघाड पडली होती तर ह्या उघाडीमध्ये प्रचंड प्रमाणावर फुलकिडे किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणून ओळखतो, ह्या थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्याच्यामुळे जर पाहिलं तर आपण पानं द्रोणासारखी झालेली होती. पानाच्या खाली आपण जर पाहिलं तर उलटे करून पाहिले तर चाई लागल्यासारखे दिसते. अशीच पानानंतर चाई लागल्यानंतर हळूहळू तांबडट रंगाचे होतात किंवा विटकरी रंगाचे होते. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हा लाल्या रोग आहे असं वाटलं. त्या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव येऊन गेलेला आहे किंवा सध्या बऱ्याच भागात हा दिसूनही येत आहे. तसेच या ढगाळ वातावरणामुळे पांढऱ्या माशीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच सध्या कापूस हा पूर्ण वाढलेला आहे, 2 ओळीतलं अंतर कमी झालेलं आहे. त्यामुळे पांढरी माशी निश्चितच मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे किंवा आलेली आहे. तर ह्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. याकरिता बाजारात काही चांगल्या दर्जाची कीटकनाशक आलेले आहेत, जसे ॲसिफेट कीटकनाशक आहे जे आपण 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून साध्या पंपाने त्याकरिता फवारणी घेऊ शकतो. किंवा बुप्रोफेझिन आहे जे आपण 20 मिली 10 लिटर पाण्यात टाकून त्या ठिकाणी फवारणी केली तर त्याचा सुद्धा फायदा होईल. तसेच काही संयुक्त बुरशीनाशक आहेत जसे ॲसिफेट अधिक बुप्रोफेझिन हे एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक कीटकनाशक आहे जे संयुक्त प्रकारे बाजारात उपलब्ध आहे. पटाईत सर, आणखी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करायची आहे. मरी बाबतीत बोलायचं आहे. मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतोय या वातावरणामध्ये अतिवृष्टीनं. दिगंबर पटाईत यांच्याशी आपण चर्चा करतोय आणि पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पटाईतजी, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय, मर रोगाची लक्षणं दिसत आहेत. काय उपाय केले पाहिजे शेतकरी बंधूंनी? त्याकरिता सुद्धा काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर त्याकरिता शेतकऱ्यांनी 150 ग्रॅम युरिया प्लस 150 ग्रॅम पोटॅश 10 लिटर पाण्यात टाकायचं आणि त्यासोबत एखादं बुरशीनाशक जसं कार्बन बेन्झिम आहे ते 10 ग्रॅम किंवा ब्लू कॉपर आहे जे आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणतो तर ते कॉपर ऑक्झिक्लोराईड आपण 25 ग्रॅम या प्रमाणात यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक ते जर आपण पाण्यात टाकलं तर ते त्याचं पाणी जर आपण झाडाला आळवणी केली आणि त्या ठिकाणी जर आळवणी केली आणि तर हा रोग पसरणार नाही आणि हा आकस्मिक मर त्या ठिकाणी अटका होईल. तसेच आपण तिथे जर माती चोपून घेतली त्या झाडाची तरी त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. तसेच तुरीसारखं पीक आहे तर तुरीमध्ये सुद्धा मर किंवा उंबळणे हा प्रकार आपण जर घरचं बियाणं वापरलं असेल किंवा काही लोकल स्थानिक वाण जर वापरले असेल ज्याच्यामध्ये मारुतीसारखं वाण आहे तर त्यामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. तर त्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष देणं फार आवश्यक आहे. फार मोलाची माहिती आज आपण दिगंबर पटाईतजी शेतकरी बंधूंना आमच्या दिली, त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. खूप खूप आभार आपले, आपण पीक पाणीमध्ये आलात त्याबद्दल. आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.